नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अर्थालंकार शिकणार आहोत। अर्थालंकार कधी होतो? जेव्हा भाषेचं सौंदर्य अर्थाने फुलून दिसत असतं तेव्हा अर्थालंकार असतो। उदाहरण पाहू आपण। तुझे मुख, तुझे मुख चंद्रा सारखे आहे। तुझे मुख चंद्रा सारखे आहे। प्रज्योतचे अक्षर, प्रज्योतचे अक्षर मोत्याप्रमाणे आहे। मोत्याप्रमाणे आहे। प्रज्योतचे अक्षर मोत्याप्रमाणे आहे। आमचा प्रदीप, आमचा प्रदीप हरणासारखा चपळ आहे। हरणासारखा चपळ आहे। चपळ आहे। आता एक लक्षात घ्यायचे विद्यार्थी मित्रांनो की आपण शब्द अलंकारामध्ये शब्दातील ध्वनी रचनेला महत्त्व दिलं की शब्दातील ध्वनी रचनेमुळे नाद निर्माण होऊन जेव्हा भाषेची शोभा प्राप्त होत असते तेव्हा शब्द अलंकार असतो। परंतु इथे आपण की जेव्हा भाषेचं सौंदर्य अर्थाने फुलून दिसते तेव्हा अर्थालंकार असतो। जसं तुझे मुख चंद्रासारखे आहे, म्हणजे एखादा प्रियकर आपल्या प्रियसीला मोठ्या प्रेमाने म्हणतो की तुझं मुख चंद्रासारखं आहे। याचा अर्थ तिचं मुख चंद्रासारखं आहे म्हणजेच काय? चंद्र सुंदर आहे, म्हणजे तिचं मुख कसं आहे? सुंदर आहे। म्हणजे प्रियकराला आपल्या प्रेयसीचं मुख चंद्रासारखंच दिसतं, म्हणून हे उदाहरण अभ्यासतात की तुझे मुख चंद्रासारखे। ते वास्तविक पाहता बांद्रासारखं का असेना, परंतु प्रियकराला आपल्या प्रेयसीचं मुख चंद्रासारखंच दिसतं। आता दुसरं उदाहरण पहा। प्रज्योतचे अक्षर मोत्याप्रमाणे आहे, म्हणजेच प्रज्योतचे अक्षर मोत्याप्रमाणे आहे याचा अर्थ मोती पांढरे असतात, गोल गोल असतात, म्हणून तसा अक्षर आहे का? नाही, मोती सुंदर असतात, म्हणून प्रज्योतचं अक्षर का आहे? सुंदर आहे। आमचा प्रदीप हरणासारखा चपळ आहे, म्हणजे हरणासारखा आहे का तो? नाहीये, हरिण चपळ असतं, म्हणून तो का आहे? प्रदीप चपळ आहे। तर विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात ठेवायचं इथं की जेव्हा भाषेचं सौंदर्य अर्थाने फुलून दिसत असतं तेव्हा तो अर्थालंकार असतो। आणि मग अर्थालंकार शिकत असताना चार गोष्टी महत्त्वाच्या असतात, म्हणजे ह्या चार गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत। मग ह्या चार गोष्टी ज्या महत्त्वाच्या आहेत त्या गोष्टी आपणास माहीत असणं गरजेचं आहे। म्हणजे ह्या चार गोष्टी जर तुम्हाला समजल्या तर कोणताही अर्थालंकाराचे जे प्रकार आहेत त्या प्रकार कोणताही अर्थालंकाराचा प्रकार तुम्हाला समजण्याला काय जाईल? सोपा जाईल। मग यामध्ये पहिली गोष्ट आहे उपमेय। कोणती आहे? उपमेय। आता वाक्यात ज्याचं वर्णन केलेलं असतं त्याला उपमेय म्हणतात। काय? एखाद्या वाक्यात ज्याचं वर्णन केलेलं असतं त्याला उपमेय असं म्हणतात। मग इथं काय की तुझे मुख चंद्रासारखे, म्हणजे या वाक्यात वर्णन कशाचं केलं? मुखाचं केलं, म्हणजे मुख पहिल्या वाक्यामध्ये उपमेय का आहे? मुख आहे। त्यानंतर प्रज्योतचे अक्षर मोत्याप्रमाणे आहे, म्हणजे या उदाहरणामध्ये कशाचं वर्णन केलेलं आहे? अक्षराचं वर्णन केलेलं आहे। प्रज्योतच्या अक्षराचं वर्णन केलेलं आहे, म्हणून अक्षर हे काय आहे? उपमेय आहे। आमचा प्रदीप हरणासारखा चपळ आहे, म्हणजे चपळ असणारा किंवा कोशाचं वर्णन केलेलं आहे? प्रदीपचं वर्णन केलेलं आहे, म्हणजे प्रदीप हे काय आहे? उपमेय आहे। मग की जेव्हा वाक्यात आपल्याला ज्याचं वर्णन केलेलं असतं त्याला उपमेय असे म्हणतात। मग जर आपण याच्यात जर लक्ष दिलं बारकाईने परत पाहिलं आपण तर चंद्रासारखे असणारे मुख, म्हणजे वाक्यातला कर्ता का आहे? मुख आहे। त्यानंतर मोत्याप्रमाणे असणारे अक्षर, म्हणजे वाक्यातला कर्ता का आहे? अक्षर आहे। चपळ असणारा प्रदीप, म्हणजे एक लक्षात ठेवायचं की उपमेय हे सहसा कर्ता किंवा उद्देश सुद्धा असतो, म्हणजे वाक्यात ज्याचं वर्णन केलेलं आहे ते काय आहे? उपमेय आहे। दुसरा भाग आहे उपमान। काय आहे? उपमान, म्हणजे वाक्यामध्ये
उपमेयाची तुलना ज्याच्यासोबत केलेली असते त्यांना उपमान असे म्हणतात. मग उपमेयाची तुलना ज्याच्यासोबत केलेली आहे त्याला उपमान म्हणतो. मग मुखाची तुलना, मुख कशासारखं आहे? चंद्रासारखं, म्हणून चंद्र हे काय झालं? उपमान झालं. प्रज्योच्च अक्षर मोत्याप्रमाणे, म्हणजेच अक्षराची तुलना कशासोबत केली? मोती, म्हणजे मोती हा काय आहे? उपमान आहे. आमचा प्रदीप हरणासारखा चप्पल आहे, म्हणजे प्रदीपची तुलना कशासोबत केली? हरणासोबत, म्हणजे हरण हे काय आहे? उपमान आहे. म्हणजे वाक्यात उपमेयाची तुलना ज्याच्यासोबत केली जाते ते उपमान असतं. आणि व्यावहारिक जीवनामध्ये विद्यार्थी मित्रांनो काय असतं? उपमान हे नेहमी श्रेष्ठ असतं. म्हणजे उपमान श्रेष्ठ असतं म्हणूनच आपण उपमेयाची तुलना कशासोबत करत असतो? उपमानासोबत करत असतो. आता ह्या झाल्या दोन गोष्टी, म्हणजे उपमेयाची तुलना ज्याच्यासोबत केली जाते त्याला उपमान असं म्हणतात. तिसरी गोष्ट आहे साधर्म्य. आता पहा, साधर्म्य किंवा समान गुणधर्म यालाच आपण काय म्हणतो? समान गुणधर्म. मग समान गुणधर्म कधी असतो? जे उपमेय आणि उपमान यांच्यामधले जो सारखेपणा आहे, जो समान गुणधर्म आहे त्याला साधर्म्य असं म्हणतात. म्हणजे मुख हे उपमेय आहे आणि चंद्र हे उपमान आहे. म्हणजे या दोन्हीमध्ये जो सारखेपणा आहे, जो गुणधर्म आहे तो आहे चंद्र. त्यानंतर अक्षर सुंदर आहे, मोती, म्हणजे मुख आणि चंद्र हे सुंदर आहेत, म्हणजे याच्यामध्ये गुणधर्म सारखा सुंदर आहे. अक्षर सुंदर आहे, मोती सुंदर आहे, प्रदीप चप्पल आहे, हरण चप्पल आहे. म्हणजे जो समान गुणधर्म असतो उपमेय आणि उपमान यांच्यामध्ये जो समान गुणधर्म असतो त्याला काय म्हणायचं? साधर्म्य म्हणायचं. मग मुख आणि चंद्रामध्ये साधर्म्य सुंदरता, अक्षर आणि मोती याच्यामध्ये सुंदरता, प्रदीप आणि हरण याच्यामध्ये चपलता, म्हणून याला साधर्म्य असं म्हणतात. त्यानंतर चौथी गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो साम्यवाचक शब्द. काय आहेत? साम्यवाचक शब्द. म्हणजे साम्यवाचक शब्द उपमेय आणि उपमान यांच्यामध्ये जो सारखेपणा आहे, उपमेय आणि उपमान यांच्यामध्ये जो सारखेपणा आहे, समान गुणधर्म आहे ते दाखवण्यासाठी जे शब्द येतात त्यांना साम्यवाचक शब्द म्हणतात. जसा सारखा, प्रमाणे, सारखे इत्यादी. सारखा, प्रमाणे, सारखे, सारखा, प्रमाणे, सारखे या सारखे शब्द. म्हणजे अर्थ अलंकार शिकत असताना विद्यार्थी मित्रांनो काय केलेलं आहे? ह्या चार गोष्टी उपमेय म्हणजे वाक्यात ज्याचं वर्णन केलेलं आहे त्याला उपमेय म्हणतात. म्हणजे उपमेय, उपमान, उपमेयाची तुलना ज्याच्यासोबत केली जाते त्याला उपमान म्हणतात. साधर्म्य, उपमेय आणि उपमान यांच्यामध्ये जो समान गुणधर्म असतो त्याला साधर्म्य म्हणतात. आणि साम्यवाचक शब्द उपमेय आणि उपमान यांच्यामधला जो समान गुणधर्म आहे ते दाखवण्यासाठी जे शब्द येतात त्याला साम्यवाचक शब्द असं म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो जेव्हा भाषेचं सौंदर्य अर्थाने फुलून दिसत असते तेव्हा अर्थालंकार असतो. मग अर्थालंकार शिकत असताना तुम्ही मराठीच्या व्याकरणाचं पुस्तक घेतलेलं आहे आणि अलंकार अभ्यासत आहात. मग अलंकार अभ्यासत असताना तुम्हाला सुरुवातीला कोणता अलंकार दिसतो? उपमा अलंकार. कोणता अलंकार? उपमा अलंकार. दुसरा उत्प्रेक्षा अलंकार. काय? उत्प्रेक्षा अलंकार. आणि तिसरा कोणता आहे? रूपक अलंकार. आता विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात ठेवायचे की या तिन्ही मधले बारकावे आपल्याला अभ्यासत असताना की हे तीन अलंकारच असे का घेतले की सुरुवातीला उपमा अलंकार, नंतर उत्प्रेक्षा अलंकार आणि नंतर रूपक अलंकार. म्हणजे तीन अलंकार आपल्याला सुरुवातीला अभ्यासायचे आहेत. या तिन्ही मधले जे बारकावे आहेत ते सुद्धा आपल्याला अभ्यासायचे आहेत. मग सुरुवातीला आपण उपमा अलंकार शिकू की उपमा अलंकार कधी होतो. उदाहरणार्थ तुझे मुख चंद्रासारखे आहे, है ना. तुझे मुख चंद्रासारखे आहे. इथे प्रत्येकाची सुरुवात होते अशी आयुष्यामध्ये, आहे ना. चंद्रासारखं मुख दिसलं की याचं बांधर होते, आहे ना. काय आहे विद्यार्थी मित्रांनो की तुझे मुख चंद्रासारखे आहे. त्यानंतर मुंबईची घरे मात्र लहान
मुंबईची घरे मात्र लहान, मुंबईची घरे मात्र लहान कबुतराच्या खुराड्यासारखी, कबुतराच्या खुराड्यासारखी. मुंबईची घरे मात्र लहान कबुतराच्या खुराड्यासारखी, कबुतराच्या खुराड्यासारखी. आभाळागत माया तुझी अम्मावरी राहू दे, आभाळागत माया तुझी, आभाळागत माया तुझी अम्मावरी राहू दे, तुझी अम्मावरी राहू दे, अम्मावरी राहू दे. आभाळागत माया तुझी अम्मावरी राहू दे. सुरेशचे अक्षर, सुरेशचे अक्षर मोत्याप्रमाणे आहे, सुरेशचे अक्षर मोत्याप्रमाणे आहे. आता इथे लक्षात ठेवायचे विद्यार्थी मित्रांनो की उपमा अलंकार कधीही होत असतो की उपमा अलंकारामध्ये की उपमेय हे उपमानासारखे आहे, उपमेय हे उपमानासारखे आहे असं जिथे वर्णन केलेलं असतं तेव्हा उपमा अलंकार असतो. मग अगोदर तुम्हाला सांगितलं मी की उपमेय आणि उपमान तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. पहिल्या वाक्यामध्ये उपमेय कशाचं वर्णन आहे? मुखाचं. आणि कशासोबत तुलना केली? चंद्रासोबत. म्हणजे उपमान चंद्र आहे, म्हणजे मुख हे उपमेय आहे आणि चंद्र हा उपमान आहे. म्हणजे उपमेय हे उपमानासारखं आहे असं जिथं वर्णन केलेलं असतं तेव्हा उपमा अलंकार असतो. म्हणजे उपमा अलंकारामध्ये एक वस्तू दुसऱ्या वस्तू सारखी आहे असं वर्णन केलेलं असतं. मग उपमा अलंकारामध्ये एक लक्षात ठेवायचं, सारखा, सारखे, समान, समान, परी, परी, गत, गत, सदृश्य, सदृश्य, जेवी, जेवी, तेवी, जेवी, तेवी, सम, समान, सम, समान यासारखी साम्यवाचक शब्द येतात. म्हणजेच सारखा, सारखे, समान, परी, गत, सदृश्य, जेवी, तेवी, सम यासारखे साम्यवाचक शब्द येत असतात. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो उपमा अलंकार कधी होतो की उपमा अलंकारामध्ये उपमेय हे उपमानासारखं असतं असे जेव्हा वर्णन केलेलं असेल तेव्हा उपमा अलंकार असतो. म्हणजे उपमा अलंकारामध्ये एक वस्तू दुसऱ्या वस्तू सारखी आहे, म्हणजे हा भाग की हे उपमेय आणि हे उपमान, एक वस्तू दुसऱ्या वस्तू सारखी आहे म्हणजे उपमेय हे उपमानासारखं आहे असं जेव्हा दर्शवलं जातं तेव्हा उपमा अलंकार असतो. म्हणजे उपमेय हे कशासारखं आहे? उपमानासारखं आहे, म्हणजे समान आहे, तेव्हा उपमा अलंकार असताना आपल्याला दिसून येत असतो. मग उपमा अलंकारामध्ये सारखा, सारखे, समान, परिगत, सदृश्य, जेवी, तेवी, सम, प्रमाणे यासारखी काय येत असतात? साम्यवाचक शब्द येत असतात. यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपणास उत्प्रेक्षा अलंकार अभ्यासायचा आहे. आता एक लक्षात ठेवायचंय की आपण उपमा, उत्प्रेक्षा, रूपक, आपणहुती ही जी काही शब्द वापरत आहोत ती सगळी तत्सम आहेत. कोणती आहेत? तत्सम आहेत. मग उपमा हा शब्द सुद्धा तत्सम आहे. त्यानंतर आपल्याला अभ्यासायचे उत्प्रेक्षा अलंकार. कोणता अलंकार? उत्प्रेक्षा अलंकार. आता उत्प्रेक्षा या शब्दाचा अर्थ कल्पना असा होतो.
काय होतो? कल्पना. विचारलेले उत्प्रेक्षा या शब्दाचा अर्थ काय आहे? तर उत्प्रेक्षा या शब्दाचा अर्थ कल्पना असा आहे. मग उत्प्रेक्षा अलंकार कधी होतो? आता इथे लक्षात ठेवायचे की तुझे मुख जणू, तुझे मुख जणू चंद्र आहे, तुझे मुख जणू चंद्र आहे. आत्रीच्या आश्रमी नेले, आत्रीच्या आश्रमी नेले, आश्रमी नेले मज वाटे, मज वाटे माहेरची वाटे खरे खुरे, माहेरची वाटे खरे खुरे, खरे खुरे. आत्रीच्या आश्रमी नेले मज वाटे माहेरची वाटे खरे खुरे. पहा माझा कोंबडा किती मजेदार, पहा माझा कोंबडा, पहा माझा कोंबडा किती मजेदार, किती मजेदार, मजेदार अर्ध पायी पांढरीशी विजार, अर्ध पायी पांढरीशी विजार, पांढरीशी विजार, अर्धपायी पांढरीशी विजार. शिरोभागी तांबडा तुरा हाले, शिरोभागी तांबडा तुरा हाले, तांबडा तुरा हले, शिरोभागी तांबडा तुरा हले. जणू जास्वंदाचे फुल उमलले, जणू जास्वंदाचे फुल उमलले, फुल उमलले, जणू जास्वंदाचे फुल उमलले. अर्धपायी पांढरीशी विजार, अर्ध पायी पांढरीशी विजार, पांढरीशी विजार, विजार. गमे विहंगातील बडा फौजदार, गमे विहंगातील बडा फौजदार, बडा फौजदार. आता इथं काय झालेलं आहे पहा माझा कोंबडा किती मजेदार, अर्धी पायी पांढरीशी विजार, शिरोभागी तांबडा तुरा हाले, जणू जास्वंदाचे फुल उमले. अर्धपायी पांढरीशी विजार, गमे विहंगातील बडा फौजदार. त्यानंतर च उदाहरण घेऊ आपण की यामध्ये लगबग लगबग वाहत येती तट्टिनी गिरीवरुणी, लगबग 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 वाहत येती, लगबग लगबग वाहत येती तट्टिनी गिरीवरुणी, गिरीवरुणी. देवदर्शना जणू चालल्या, देवदर्शना जणू चालल्या, जणू चालल्या, देवदर्शना जणू चालल्या भाविक त्या तरुणी, भाविक त्या तरुणी. देवदर्शना जणू चालल्या भाविक त्या तरुणी. काय झालेलं आहे विद्यार्थी मित्रांनो की उत्प्रेक्षा अलंकारामध्ये अशी कल्पना केली जाते, उपमेय हे जणू उपमान आहे, उपमेय हे जणू उपमान आहे अशी कल्पना केलेली असते, तेव्हा उत्प्रेक्षा अलंकार असतो. म्हणजे उत्प्रेक्षा अलंकारामध्ये उपमेय आणि उपमान हे थोडं जवळ आणलं जातं. उपमेय आणि उपमान हे काय केलं जातं, याच्यातील अंतर
कमी केलं जातं. म्हणजे उपमेय हे जणू उपमान आहे असं जिथं वर्णन असते तेव्हा उत्प्रेक्षा अलंकार असतो. म्हणजे तुझे मुख जणू चंद्र आहे, म्हणजे तुझे मुख चंद्रासारखे आहे, तुझे मुख चंद्रासारखे आहे, म्हणजेच उपमा अलंकार. उपमेय हे उपमानासारखं आहे, परंतु उपमेय जणू उपमान आहे. इथं तुझे मुख जणू चंद्र आहे, म्हणजे मुख काय आहे, जणू चंद्र आहे असं इथं वर्णन केलेलं आहे. मग काय होतं की उत्प्रेक्षा अलंकारामध्ये जणू काही, गमे, वाटे, भाषे की, वाटती यासारखे साम्यवाचक शब्द येत असतात. म्हणजेच उत्प्रेक्षा अलंकारामध्ये उपमेय हे जणू उपमान आहे अशी इथे काय केलेली आहे, कल्पना केलेली आहे. म्हणजे जणू काही, गमे, वाटे, भाषे की, वाटती यासारखी साम्यवाचक शब्द येत असतात तेव्हा विद्यार्थी मित्रांनो उत्प्रेक्षा अलंकार होतो. म्हणजे उपमा अलंकारात उपमेय हे उपमानासारखं आहे, उत्प्रेक्षा अलंकारामध्ये उपमेय हे जणू उपमान आहे असं इथे वर्णन केलेलं आहे. आणि यानंतर आपण आता तिसरा अलंकार अभ्यासणार आहोत, तो आहे रूपक अलंकार. काय अभ्यासणार आहोत विद्यार्थी मित्रांनो, रूपक अलंकार. आणि रूपक अलंकार कधी होतो, तर रूपक या शब्दाचा अर्थ एकत्व, अभेद्य असा होतो. काय होतो, अभेद्य, म्हणजे अभेद्य असा होतो. मग हे रूपक अलंकार कधी होत असतो यामध्ये आपण उदाहरण पाहू. उठ पुरुषोत्तमा, उठ पुरुषोत्तमा, वाट पाहे रमा, वाट पाहे रमा, दावी मुख चंद्रमा, दावी मुख चंद्रमा सकळाशी, दावी मुख चंद्रमा सकळाशी. उठ पुरुषोत्तमा, वाट पाहे रमा, दावी मुख चंद्रमा सकळाशी. त्यानंतर वाघनीचे दूध प्यायला, वाघनीचे दूध प्यायला, दूध प्यायला, वाघ बच्चे फाकडे, वाघ बच्चे फाकडे, वाघनीचे दूध प्यायला, वाघ बच्चे फाकडे. ज्ञानाचा दिवा, ज्ञानाचा दिवा घरोघरी लावा, घरोघरी लावा, ज्ञानाचा दिवा घरोघरी लावा. लहान मूल म्हणजे मातीचा गोळा, लहान मूल म्हणजे मातीचा गोळा, लहान मूल म्हणजे मातीचा गोळा. पहा पाखरे चरून होती झाडावर गोळा, पहा पाखरे चरोनी होती, पहा पाखरे चरून होती झाडावर गोळा, झाडावर गोळा. कुठे पडीकडे बुडाला तो, कुठे पलीकडे बुडाला तो, बुडाला तो सोन्याचा गोळा, सोन्याचा गोळा. आता एक विद्यार्थी मित्रांनो इथे लक्षात ठेवायचे काय आहे की रूपक अलंकार कधी होतो, जेव्हा उपमेय आणि उपमान हे एकरूप आहेत, त्यांचं अभेद्य असं वर्णन असतं. काय असतं, अभेद्य असं वर्णन असतं.
तेव्हा रूपक अलंकार असतो. म्हणजेच उठ पुरुषोत्तमा वाट पाहेरमा दावी मुख चंद्रमा सकळ अशी. म्हणजे मुख चंद्रमा याचा जर आपण विग्रह केला तर काय होतो, मुख हाच चंद्र आहे. काय आहे, मुख हाच चंद्र आहे. म्हणजे मुख आणि चंद्र एकच आहे. म्हणजे उपमेय आणि उपमान हे एकरूप आहेत, वेगळे नाहीत. अभेद्य असं वर्णन केलेलं असतं. वाघनीचे दूध प्यायला वाघ बच्चे फाकडे. म्हणजे वाघ बच्चे आहे ना, हे काय आहेत, वाघाचेच बच्चे आहेत. वाघाच्या बच्च्यासारखे आहेत का, नाहीये. ज्ञानाचा दिवा घरोघरी लावा. म्हणजे हा कशाचा दिवा आहे, ज्ञानाचाच दिवा आहे. लहान मूल म्हणजे मातीचा गोळा. म्हणजे लहान मूल हे मातीचाच गोळा आहे, मातीच्या गोळ्यासारखं नाही, मातीचाच गोळा आहे. पहा पाखरे चरोनी होती झाडावर गोळा, कुठे पलीकडे बुडाला तो सोन्याचा गोळा. म्हणजे तो कशाचा गोळा आहे, सोन्याचाच गोळा आहे. मग जसं आपण पाहतो आयुष्यामध्ये अशी काही उदाहरणं अभ्यासतो आपण की तू हिरा आहेस. लक्षात ठेवा, तू हिरा आहेस. म्हणजेच हिऱ्यासारखा नाही, तू हिराच आहे. म्हणजे उपमेय आणि उपमान हे वेगळे नसून एकरूप आहेत, अभेद्य असं इथं काय केलेलं आहे, वर्णन केलेलं आहे. यामध्ये जेव्हा आपण रूपक अलंकार अभ्यासत असतो विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात ठेवायचे आहे की रूपक अलंकारामध्ये जेव्हा आपण जर लक्ष दिलं इथं तर या उदाहरणात चा, ची, चे, च्या ही षष्टी विभक्तीची प्रत्यय आढळतात. कोणत्या विभक्तीची, षष्टी विभक्तीची प्रत्यय या उदाहरणामध्ये आढळत असताना आपल्याला दिसून येतात. जसं मुख चंद्रमा याचा जर विग्रह केला तर मुख हाच चंद्र. वाघनीचे दूध प्यायला वाघ बच्चे फाकडे, ज्ञानाचा दिवा घरोघरी लावा. लहान मूल म्हणजे मातीचा गोळा. पहा पाखरे चरोनी होती झाडावर गोळा, कुठे पलीकडे बुडाला तो सोन्याचा गोळा. म्हणजेच रूपक अलंकाराच्या उदाहरणात तुम्हाला चा, ची, चे ही जर प्रत्यय आढळत असतील तर तेव्हा रूपक अलंकार समजून घ्यायचं. एक विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षेची तयारी करताना किंवा स्पर्धा परीक्षेचे जेव्हा आपण मराठी व्याकरणाचे प्रश्न अभ्यासतो त्यावेळेस तुम्हाला रूपक अलंकाराची उदाहरणं जास्तीत जास्त विचारलेली असताना दिसून येतात. मग यावेळेस काय करायचे समजून घ्या की जेव्हा आपण अलंकार अभ्यासतोय, अलंकार जेव्हा तुम्ही कुठेतरी एखाद्या व्हिडिओवर पाहताय, युट्यूबवर पाहताय किंवा एखाद्या ॲपवर अभ्यासताय अलंकार, आणि त्यावेळेस या अलंकाराच्या उदाहरणा व्यतिरिक्त आपणास असे अनेक उदाहरणं आढळतील की त्यावेळेस तुम्हाला तो अलंकार ओळखता आला पाहिजे. म्हणजे अलंकाराची उदाहरणं पाठ करून घेऊ नका, अलंकाराच्या व्याख्या पाठ करून घ्या, अलंकाराची लक्षणं पाठ करा. तेव्हा तुम्हाला अलंकाराची उदाहरणं ओळखता येतील. कोणतेही उदाहरण आलं तर तुम्हाला ओळखता येईल. म्हणून आपण सुरुवातीला उपमा अलंकार अभ्यासला की उपमा अलंकारामध्ये असं सांगितलं की उपमेय हे उपमानासारखं असतं. उपमा अलंकारामध्ये जसा, जेवी, परी, गत, सदृश्य, प्रमाणे, सम, सारखा, समान, यास गत यासारखे साम्यवाचक शब्द येतात. दुसरा अभ्यासला उत्प्रेक्षा. उत्प्रेक्षा या शब्दाचा अर्थ कल्पना. मग तिथं काय कल्पना केलेली आहे, उपमेय हे जणू उपमान आहे, म्हणजे उपमेय हे जणू उपमान आहे अशी जिथे कल्पना केलेली असते तेव्हा उत्प्रेक्षा अलंकार असतो. मग उत्प्रेक्षा अलंकारामध्ये जणू, जणू काही, गमे, वाटे, भासे, की, वाटती यासारखे साम्यवाचक शब्द येतात. आणि रूपक अलंकारामध्ये उपमेय आणि उपमान हे भिन्न नसून एकरूप आहेत, अभेद्य असं जिथं वर्णन केलेलं असतं तेव्हा रूपक अलंकार असतो. आणि रूपक अलंकाराच्या उदाहरणामध्ये आपण पाहिलं की षष्टी विभक्तीची प्रत्यय आढळताना दिसून येतात. तर विद्यार्थी मित्रांनो आपणास जो आज आपण अभ्यासलेला घटक आहे की अर्थ अलंकारामध्ये उपमा अलंकार, रूपक अलंकार आणि उत्प्रेक्षा अलंकार हा निश्चितच समजला असेल. प्रत्येक विद्यार्थ्यांनी जी अलंकार झालेली आहे त्या अलंकाराची उदाहरणे तुम्ही तुमच्या वहीमध्ये स्वतंत्र अभ्यासायची आहेत, दुसऱ्या पुस्तकातून संग्रहित करायची आहेत. धन्यवाद.